तर दोन्ही संघाच्या मी 12व्या खेळाडूला विनंती करतो की आपण पवेलियन कक्षामध्ये यायचं आहे. मला टेस्ट आहेत दोन्ही संघाचे. फिल्डिंग कोणाची आहे? टॉस कोण विन झालं? बॅट्समॅन मुकेश ना? मुक्तेश आणि निखिल. कोण ते? चिंचवटी गावदेवी संघाला वाटतं पेनलाइज केलं जाईल कारण टी शर्ट परिधान केले नाही एक साइड. येस पंच, लेट्स प्लेचा असा इशारा येतो पंचामार्फत. मुक्तेश बघूया गोलंदाज पहिला चेंडू घेऊन. यावेळी बघूया पहिल्या चेंडू संधी प्राप्त झाले आणि इथून संधीचं सोनं करता आलं नाही. झेल ड्रॉप. मुक्तेशाला जीवदान. आता कोण गेला बॅटिंगला? निखिल. निखिल निखिल बॉलर कोण आहे? नक्कीच अजित याचा पण पहिला चेंडू संधी प्राप्त जरूर करून दिली होती पण नक्की क्षेत्ररक्षकाची साथ त्याला काय भेटली नाही. आता स्ट्राईक एंडला गेला म्हणजे निखिल. 5 षटकांचा सामना आहे. बघूया आपण पहिला चेंडू बघितला तर एक्झॅक्ट 1:58 मिनिटांना पडलाय. बघूया पुढचा चेंडू. यावेळी चांगला चेंडू, चांगला चेंडू. दुसरा चेंडू निर्धाव, अतिशय चांगला चेंडू. बघूया पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज. यावेळी पुन्हा एकदा बघूया चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक दूरवर आहे. चेंडू फील करेपर्यंत नक्कीच एक धाव तर पूर्ण दुसऱ्या धावचा प्रयत्न होईल का? पण नाही असा कॉल दिलाय फक्त आणि फक्त एकच धाव. बघूया पुन्हा एकदा गोलंदाज अजित आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन आता मात्र स्ट्राईकला असतील ते म्हणजे मुक्तेश. पुढचा चेंडू. यावेळी पुन्हा एकदा की स्वीप फटका मारायचा होता. बॅटर बघूया डायरेक्ट हिट आणि फलंदाज आपल्या क्रीज मध्ये सुखरूप आहे. बघूया अजित आतापर्यंत नक्कीच त्याच्या षटकातील बघायला म्हणतं 4 चेंडूवर 3 धावा खर्च केल्यात. अतिशय चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून होत आहे. बघा पुढचा चेंडू घेऊन. यावेळी आणखी एक चांगला चेंडू. शेवटचा चेंडू अतिशय चांगलं षटक आतापर्यंत अजित घरात चांगली गोलंदाजी करत शेवटचा चेंडू घेऊन. यावेळी त्रिफला दाखवून खेळण्याचा प्रयत्न. आणखी एक जोरदार चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. षटक क्रमांक 1 मैदानाच्या संपले. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या जरी म्हणजे 3. बघूया पुढचा षटक घेऊन गोलंदाज कोण असेल तोपर्यंत आम्ही डिझेल संधी देऊया. एक ऐकूया.
निलेश आलेले आहेत. चला घाई करा, तुम्हाला 4 षटकं टाकण्यासाठी 20 मिनिटं आहेत. 20 मिनिटांमध्ये जर 4 षटकं तुमची नाही टाकून गेली तर नक्कीच तुम्हाला पेनलाइज केलं जाईल. एक क्षेत्ररक्षक तुमचा थर्ड सर्कलच्या मध्ये घेतला जाईल. बघूया यावेळी नक्कीच भीमर चेंडू. बघूया चेंडू फील करेपर्यंत 2 धावा तिथे पूर्ण होतील. नो प्लस किती धावा आता इथे पुन्हा एकदा मिस फील्ड. नो प्लस 3 तब्बल यस 4 धावा इथे मोजल्या जातील आणि याच्या नंतरचा चेंडू असेल फ्री हिट. उघडा डोले पहा नीट, पुढचा चेंडू आहे फ्री हिट. पहिल्या चेंडूवर चुकी करतोय गोलंदाज निलेश. बघूया पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन. यावेळी पुन्हा एकदा चांगला फटका गॅप मध्ये, कुठलाही क्षेत्ररक्षक त्या दिशेने नाही. चेंडू जातोय सीमा रेषा पार, चौकार. जबरदस्त फटका. काय अफलातून बॅटिंग करतात मैदानाच्या आत निखिल. नक्कीच सुरुवातीला थोडेसे स्ट्रगल करत जरूर होते, पण नक्कीच त्याच्यानंतर आपले इरादे मस्त स्पष्ट केलेत निखिल याने. या चौकाराच्या सैन्य संघाची धावसंख्या पोहोचली ती म्हणजे दुहेरी आकड्यामध्ये 11 धावसंख्येवर. बघूया पुन्हा एकदा निलेश. इथून कमबॅक करावं लागेल गोलंदाजाला, कारण तब्बल मला वाटतं एका चेंडूवर त्याने मला वाटतं 8 धावा खर्च केल्यात. षटकामध्ये दुसरं मैदानाच्या मार्गस्थ आहे. पुढचा चेंडू घेऊन निलेश. यावेळी चांगला चेंडू समोरच्या दिशेने, चांगला फटका आहे. दूरवरून क्षेत्ररक्षक येईपर्यंत एक धाव तर पूर्ण केली. चांगला थ्रो पण मिस फील्ड जरूर झालाय, पण बॅकअप आहे तिथून धोक्यामध्ये आहे. बघूया आणि यस MSD याची आठवण करून देणारा ही चपलाई म्हणेन का अफलातून नक्कीच थोडासा झेल मला वाटतं गेला होता तिथं यष्टी रक्षकाचा, पण नक्कीच त्याच फॉलो थ्री मध्ये त्याने चेंडूला फेकला आणि चेंडू जाऊन सरळ यष्ट्यावर आदळला आणि फलंदाजाला इथून तंबूच्या बाहेर परतावं लागेल. तर मी डीजे सध्या तरी नाही म्हणून मी डीजेला संधी देत नाही. तर बघूया आता नवीन फलंदाज मैदानाच्या आत. प्रवीण आलेले आहेत नवीन फलंदाज. बघूया कौतुक करेन गोलंदाज निखिल याचं, कारण नक्कीच सॉरी निलेश याचं धावा आहे तो त्या गरज होती विकेटची आणि नक्कीच महत्वपूर्ण विकेट जरूर मिळवले आहे. धावचूच्या स्वरूपात फलंदाज बाद. बघूया आता प्रवीण आलेले आहेत. पुढचा चेंडू घेऊन निलेश टू प्रवीण. यावेळी चांगला चेंडू सरप्राइझिंग डिलिव्हरी होती. आता मात्र चांगला कमबॅक करतात गोलंदाज निलेश. नक्कीच विकेट गेल्यानंतर गोलंदाजाला कॉन्फिडन्स येतो. बघूया निलेश पुढचा चेंडू घेऊन मारा करेल नवीन आले फलंदाज प्रवीण यांच्या साडी. पुढचा चेंडू यावेळी पुन्हा एकदा नक्कीच मोठी एज चला जरूर लागली होती हवेमध्ये भरपूर काळ चेंडू, पण क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत एक धाव तर पूर्ण केली. या एक धावसंख्येने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 13. या धावसंख्येवर क्रिकेट विश्वातील अशुभ आकडा म्हणून ज्याला म्हटलं जातं. बघूया या 13 धावसंख्येवर चौकार लागेल, षटकार लागेल, विकेट जाईल, काय होईल. नक्कीच येणारा चेंडू सांगेल. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ या षटकातील झाले, उर्वरित 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. बघूया पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज निलेश मारा करेल तो म्हणजे नक्कीच मुक्तेश यांच्यासाठी जे सलामीलापासून आले होते. यावेळी बघूया या ऑफस्टमच्या भरपूर बाहेर चेंडू आहे, पंच दर्शवतील इट इज वाईड बॉल. एक्स्ट्रा येतील इथून एक्स्ट्रा एक धाव. या एक धावसंख्येने संघ पोहोचतोय 14 या धावसंख्येवर.
बघूया पुन्हा एकदा गोलंदाज पुढचा चेंडू घेऊन आपल्या षटकातील आतापर्यंत नक्की चांगला कमबॅक गोलंदाजाने पण यावेळी ऑफस्टमचा भरपूर बाहेर जाणारा चेंडू होता. पुढचा चेंडू यावेळी चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू जरूर होता. फलंदाज नक्कीच हलक्या हाताने खेळायचं होता. बॅटच्या मधोमध चेंडू लागत नाही. कटच्या स्वरूपात एक धाव जरूर झाले. या एक धावसंख्येने संघ पोहोचतोय 15 या धावसंख्येवर. आता मात्र शेवटचा चेंडू षटक क्रमांक 2 आपण मैदानाच्या आत बघत असता. शेवटचा चेंडू बाकी आहे अजून या षटकातील आणि स्ट्राईकला गेल्यात ते म्हणजे निखिल बाद झाला ना, प्रवीण गेल्यात सॉरी निखिल मला वाटतं बाद झाले. चांगली फलंदाजी निखिल याने जरूर केली होती. सुरुवातीला कुठेतरी स्ट्रगल करत त्याच्यानंतर एक चौकार त्याच्या बॅटमधून बघायला भेटला. बघूया निलेश शेवटचा चेंडू घेऊन आपण जर निलेशाचा बॉलिंग रनअप बघितला तर मला वाटतं 20 ते 25 पावलांपेक्षा मोठा रनअप आहे. बघूया पुढचा चेंडू यावेळी पंच दर्शवतात इट इज अ नो बॉल ओव्हरस्टेपिंगच्या स्वरूपात आणखी एक नो बॉल. या षटकातील हा दुसरा नो बॉल असेल. पहिला भीमर टाकला होता त्याच्यानंतर आता मात्र ओव्हरस्टेपिंग. नक्कीच याच्याकडे लक्ष द्यावं निलेश याला कारण नक्कीच हा चुका नक्कीच शेवटच्या क्षणी तुम्हाला भरपूर मागे ठरतायत. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी नक्कीच भरपूर उशीर घेत आहेत निलेश. बघूया शेवटचा चेंडू या षटकातील यावेळी सरळ यष्ट्यावर टाकला होता पण नक्कीच ऑफस्टमच्या बाहेर जाणार चेंडू पंच दर्शवतात. ऑफस्टम नक्कीच फ्री हिट देखील होता. याच्या अगोदरचा नो चेंडू झालेला होता. बघूया षटक क्रमांक 2 मैदानाच्या जरूर संपलाय. धावसंख्या जर आपण विचार केला धावसंख्या 17 झाले. तर बघूया षटक क्रमांक 3कडे कुणावर दाखवतील आत्मविश्वास. 2 षटकाच्या मागे 17 धावा जरूर स्कोर 8.50च्या सरासरीने 17 धावा जरूर लागल्या गेल्यात. बघा पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाजाने. या षटकामध्ये मला वाटतं आतापर्यंत 13 धावा. नक्की सांघिक तिसरा आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज अजित याच्यावर दाखवलाय आत्मविश्वास. अजित पहिल्या ओव्हरमध्ये अतिशय चांगला स्पेल अजित याने टाकला होता. फक्त आणि फक्त 3 धावसंख्येचं षटक त्याच्या माध्यमातून टाकण्यात आलं होतं. पुन्हा एकदा अजित याच्यावर दाखवला आत्मविश्वास. रॅकेटला फलंदाज आपण विचार केला तर नक्कीच प्रवीण. यावेळी चांगला चेंडू जसा शेवट केला होता पुन्हा एकदा तीच सुरुवात करत आहेत. नक्कीच वाटतं निर्धाव चेंडूने शेवट केला होता आणि निर्धाव नक्कीच आता मात्र प्रवीण भरपूर स्ट्रगल. 5 चेंडूवर फक्त 1 धाव. 4 चेंडू आतापर्यंत प्रवीण यांच्या माध्यमातून डॉट करण्यात आलेत. नक्कीच सिंगल डबलचा खेळ ही संजीवनी चालवावी लागेल याचाच उल्लेख करत होता. कारण नक्कीच जेव्हा धावा येत नाही मोठे फटक्या निर्धाव करतो तेव्हा नक्कीच आपल्याला मिडल करणं गरजेचं असतं. बॅट आणि बॉल हा मिडल झाला पाहिजे तेव्हाच धावा येतील. 1 धाव असेल या 1 धावसंख्येने संघ पोहोचेल तो म्हणजे 18व्या धावसंख्येवर. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आत मार्गस्थ आहे. याच्या षटकातील 2 चेंडू टाकून झालेत. बघूया पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज अजित मारा करेल मुक्तेश जो सलाम पासून आला. यावेळी बघूया चेंडू हवेमध्ये आहे. भरपूर काल हवेमध्ये आहे. 2 क्षेत्ररक्षक आहेत तिथं आणि सुरेख झेल मुक्तेश यांना परतावं लागेल. अतिशय चांगली गोलंदाजी अजित याचसाठी नक्कीच डबल ओव्हर अजित याचा बनवला लागेल. कारण नक्कीच अजितकडे वेग आहे. योग्य तो टप्पा आहे. या तिन्ही गोष्टींचा समावेश अजितकडे आहे. नवीन बॅटर तर बघूया नवीन बॅटर मैदानाच्या उत्कर्ष आलेले आहेत.
पुन्हा एकदा अजित पुढचा चेंडू घेऊन उत्कर्षाच्या साठी. ह्यावेळी पुन्हा एकदा तेच तरार. नक्कीच कुठेतरी बॉडीला सेफ करून खेळण्याचा प्रयत्न होता उत्कर्ष याचा. चांगली गोलंदाजी, चांगली गोलंदाजी. बघूया पुन्हा एकदा अजित. यावेळी नक्कीच पाडल स्वीप. क्षेत्ररक्षक आहेत, चुकतायत तिथं. बघूया धावा धावून गाडा, कारण आउटफील्ड थोडीशी स्लो आहे. 2 धावा पूर्ण करतोय. या 2 धावा, या 2 धावसंख्येने संघाची एकूण धावसंख्या होईल ती म्हणजे 20 धावा पूर्ण. आता मात्र शेवटचा चेंडू असेल या षटकातील. अतिशय चांगली गोलंदाजी आतापर्यंत अजित यांनी केलंय. बघूया शेवटचा चेंडू घेऊन अजित. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा होता, पण नक्कीच बॅटवर चेंडू येत नाही. अतिशय जबरदस्त गोलंदाजी, क्या बात आहे अजित. पहिल्या ओव्हरमध्ये सुद्धा 3 धावा खर्च केल्या होत्या आणि 1 गडी बाद केला होता. याच षटकामध्ये देखील 3 धावा देऊन 1 गडी बाद जरूर केला. अफलातून गोलंदाजी. 2 ओव्हरमध्ये त्यांनी 6 धावा देऊन 2 गडी बाद केल्यात. बघूया चौथं षटक क्रमांक कुणाकडे आत्मविश्वास दाखवतील, कारण नक्कीच धाव संख्येवर रोख लागला. हा रोख हटवावा लागेल, कारण नक्कीच अजून या 2 ओव्हरमध्ये कदाचित मला वाटतं अजून 20 धावा बनवायला कुठेतरी 40च्या पलीकडे जावं लागेल, कारण आजच्या दिवसात आपण बघितलं हाय स्कोरिंग सामने जरूर झाल्यात. तर बघूया चौथं षटक घेऊन गोलंदाज. बघूया अजय अडगा आलेत षटक क्रमांक 4 घेऊन. त्याच्या समोर असतील ते म्हणजे प्रवीण. बघूया शेवटचे 12 चेंडू. या 12 चेंडू मध्ये ऍटलीस्ट नक्कीच 20 धावा बनवण्याचा प्रयत्न असेल. बघा 3 षटकांसाठी 16 मिनिटं घेतले आतापर्यंत तुम्ही. यावेळी बघूया ऑफ स्टंप सोडून जाणारा चेंडू. नक्कीच पंचाकडे जरूर बघत होते, पण लाईनीच्या मधून गेलेला चेंडू होता. पहिला चेंडू होते निर्धाव. तर नक्कीच याच्यानंतर आपण द्वितीय फेरी सामने बघणार आहोत. बघूया यावेळी नक्कीच ऑप्शनच्या भरपूर बाहेर जाणारा चेंडू. पंच यावेळी शुअर होता मी की आमच्यापर्यंत वळतील. अवांतर धावसंख्येने 1 धावसंख्येची वाढ. धावसंख्या झाली ती म्हणजे 21. बघूया पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन अजय. यावेळी चांगला चेंडू, मोठा फटका मारायचा. बॅटवर चेंडू आलाच नाही. नक्कीच 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न जरूर होतोय, पण नक्कीच चांगले क्षेत्ररक्षण. फक्त आणि फक्त 1 धाव. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या म्हणजे 22. नक्कीच चांगला प्रयत्न गोलंदाजाच्या मार्फत होत आहे. 2 चेंडू टाकून झालेत. इथून नक्कीच फलंदाजांना मोठे फटके मारावे लागतील. 1-2 मोठे फटके आले तर नक्कीच सामन्यामध्ये रंग चढले आहेत, काही शंका नाही. क्षमता आहे ती फलंदाजामध्ये. यावेळी नक्कीच पंच दर्शवतील. ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर असलेला चेंडू, आणखी एक अवांतर चेंडू. कुठेतरी फलंदाजाच्या आवाक्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाजामार्फत होत आहे. बघूया अजयला नक्कीच इथून कमबॅक करावं लागेल, कारण अवांतर धावा भरपूर येत आहेत. पुढचा चेंडू घेऊन अजय. ह्यावेळी चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण. बघूया दुसऱ्या दिवसातील परतलेले आहेत आणि इथून 2 धावा देखील पूर्ण. याच 2 धावसंख्येने संघ पोहोचतोय 25 या धावसंख्येवर. उत्कर्ष चांगला फटका, पण नक्कीच अजून फोर्सने फटके मारावे लागतील.
चिन्हकरून फटके आहेत ते सीमारेषा पलीकडे जर एखाद दोन मोठे फटके आले तर नक्कीच चांगली धावसंख्या उभारली आहेत, काही शंका नाही. बघूया पुढचा चेंडू घेऊ गोलंदाज अजय उत्कर्ष याच्या साडी फुलटॉस, पण नक्कीच फुलटॉसचा फायदा उचलताना स्वतः गोलंदाज झेल खाली जातोय आणि फॉलो थ्रू मध्ये अतिशय चांगला सुरेख झेल फलंदाज होतोय बाद. उत्कर्ष बाद होतोय. यज्ञेश हल्ल्यात नवीन फलंदाज मग आपण एकदा गोलंदाज पुढचा चेंडू घेऊन यावेळी आणखी एक चांगला चेंडू, आणखी एक निर्धाव चेंडू. आता मात्र शेवटचा चेंडू असेल या ओव्हर मधला. बघूया शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज आणखी एक चांगला चेंडू, आणखी एक चांगला चेंडू. बघूया दुसरे जर जातील का, नक्कीच थोडीशी मिसफील्ड आणि 2 धावा पूर्ण. चांगला बॅकअप, चांगला बॅक, नाही तर आणखी एक धाव गेले असते. तर षटक क्रमांक 4 मैदानाच्या आत संपलाय आणि धावसंख्येचा विचार केला तर 27 धावसंख्या स्कोर फलकावा लागले आहे. एक्झॅक्ट 20 मिनिटांमध्ये ही 4 षटकं संपवण्यात आलेले आहेत. तर चला शेवटचा गोलंदाज कोण आहे तर नक्कीच ऑन द लाईन आणायचा आहे. इथून आणखी 10 ते 12 धावा बनवाव्या लागतील, कारण 40च्या नक्कीच आसपास जावं लागेल. आपण मागील ओव्हरचा विचार केला तर म्हणतो फक्त आणि फक्त त्या ओव्हर मधून 5 ते 7 धावा मला वाटतं आल्या. 5 धावा खर्च केल्या होत्या, 2 एक्स्ट्रा गोलंदाजी मग आता म्हणतो गोलंदाज सुनील आलेले आहेत गोलंदाजी मार्कवर. नवीन गोलंदाज बघूया शेवटचं षटक स्लॉग ओव्हर हाणामारीचं षटक. हाणामारीच्या षटकामुळे हाणामारी होईल का. पहिला चेंडू उडवले, चेंडूला पण नक्की क्षेत्ररक्षक तिथे आहेत आणि नक्कीच एक वेळा फंबल जरूर झाले पण नक्की सेकंड ऑर्डरला चांगला झेल फलंदाज होतील बाद. नवीन फलंदाज सुशांत मुकादम मैदानाच्या आत आल्यात. बघूया पुढचा चेंडू घेऊन पहिल्या चेंडूवर यश प्राप्त करत आहेत गोलंदाज. यावेळी नक्कीच फिंगर रोल्स केले होते, आपली बोटांची जादू जरूर दाखवली होती गोलंदाज सुनील आणि अफलातून गोलंदाजी. स्लॉग ओव्हर मध्ये स्लॉग मारा गोलंदाज करत आहेत, फलंदाजांना करावी लागतील, कारण नक्कीच 1-2 मोठे फटके शोधावे लागतील, बनवावे लागतील. बघूया पुढचा चेंडू. यावेळी बघूया पुन्हा एकदा झेलची संधी, तोच क्षेत्ररक्षक अगोदरच पुढे गेले होते. बघूया दुसरी धावत निघाल्या, 2 धावा पूर्ण होतील. या 2 धावांनी संघ पोहोचतो 29 या धावसंख्येवर. अजून येणारे 3 चेंडू एखादा षटकार नक्कीच 35 कडे नेईल, 35च्या पलीकडे देखील नेईल. बघूया पुन्हा एकदा सुनील टू सुशांत. यावेळी बघूया पुन्हा एकदा हवेमध्ये स्वतः गोलंदाज झेलवर जात आहेत आणि नक्कीच दूर चेंडू पडलेला आहे.
एक धाव असेल. या एक धाव संघाने संघाच्या 30 धावा पूर्ण, 30 अप. शेवटचे 2 चेंडू, बघूया एखादा मोठा फटका येईल का. आणि केच मोठ्या फटक्यांची गरज आहे सध्या तरी बॅटिंग करणाऱ्या संघासाठी. तर यस, या इनिंग ब्रेक मध्ये विनंती करेन दत्ताली स्पोर्ट्स आणि पांजू स्पोर्ट पांजू, अंकुश मोदी दत्ताली आणि पांजू स्पोर्ट्स पांजू यांनी यायचा. यावेळी स्लॉक स्लिप जबरदस्त फटका, क्षेत्ररक्षक तिथं आहेत आणि बनतील प्रेक्षक. याचाच उल्लेख करत आम्ही, एखादा मोठा फटका बघण्यासाठी भेटेल का. आणि होय, तो आलाय, उशिराने जरूर आलाय पण आलाय. या 6 धावा घेऊन जातील डायरेक्ट 36 धावसंख्येवर. आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक आहे. नक्कीच हा षटकार नक्कीच येणाऱ्या पुढच्या इनिंग मध्ये महत्वपूर्ण असेल, यात काही शंका नाही. का अफलातून फटका, कौतुक करेन यज्ञेश याचं, मोठ्या जशाने मारलेला षटकार आहे हा. बघूया शेवटचा चेंडू आहे. यावेळी नक्कीच एक चूक झाली तर त्याच्या मागून लगेच दुसरी चुकी, लागोपाठ दुसरी चुकी करत आहेत. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू पण आमच्यापर्यंत वळले. अवांतर धावसंख्येने एक धावसंख्येची वाढ, धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 37. इथून जरी 2 धावा आल्या तर नक्कीच 40चा दरवाजा ओपन होईल. बघूया शेवटचा चेंडू आहे. यावेळी नक्कीच ब्लॉक केलं होतं. एक धाव तर पूर्ण केली, दुसरी धावासाठी जाण्याचा प्रयत्न जरूर असेल. बघूया फेकी पर्यंत 2 धावा पूर्ण आणि तिसरी धाव घेता इथून फलंदाज बाद. 47, 48, 49 आणि 39 आणि 40चं टार्गेट ठेवलंय. बघूया टार्गेटला कशा आणि यस, त्याच्यानंतर 3 धावा ज्या पेनल्टीच्या आहेत, म्हणजे 42 झाल्या आणि 43चं आव्हान. 43 टू विन आहेत. 42 बनल्या, 43चं मला वाटतं आव्हान. या आव्हानाला कशा प्रकारे सामोरं जाईल नक्कीच आपण इन्व्हाइट करूया समाजन कशामध्ये. तोपर्यंत मी डीजेला संधी देतोय आणि त्याच्यानंतर आपण मायक्रोफोन ऐकणार.
टॉस करून घेऊया. दोन संघाचे कर्णधार हे आपल्याला आमने सामने पाहायला मिळत आहेत. एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय पांजू स्पोर्ट्स पांजू आणि त्यांच्या विपक्ष मध्ये अंकुश स्मृती दत्ताळी. हर्षद पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जातोय. पांजू स्पोर्ट्स पांजू टीमने टॉस जिंकलेला आहे. आपला निर्णय त्वरित आम्हाला कळवायचा आहे. प्रथम क्षेत्ररक्षण गोलंदाजी करण्याचा निर्णय या ठिकाणी पांजू स्पोर्ट्स पांजूने घेतलाय. शांतता की चलने की आवाज सुनी तुम लोगों ने. तीन षटकांच्या राहतील याकडे मात्र सर्व कर्णधारांनी लक्ष असू द्यात. 43 धावांचं लक्ष हे समोर ठेवण्यात आलेलं आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्याकरिता दोन सलामीवीर फलंदाज आपण पाहताय मैदानाच्या दिशेने दाखल झाले. स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय गणेश आहे आणि त्याच्या समवेत संजय अशी सलामीची जोडी आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिलं हाताळण्याकरिता गोलंदाज तयार मुक्तेश. त्रेचाळीस धावांचं लक्ष समोर आहे. षटकातील पहिला बॉल. पहिल्याच बॉल वरती अगदी चांगला फटका पाहायला मिळतो ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या दिशेला. वेलकम बाउंड्री चौकार. आपल्या अंदाजामध्ये खेळला. चौकाराची मोहर उमटवली आणि चौकाराने अगदी खणखणीत सुरुवात इथे पाहायला मिळते गणेश वनसोडेच्या बॅटमधनं. दुसरा बॉल यावेळेला मात्र खाली टाकला होता. त्या बॉलला मात्र पिक केलं. त्यानंतर चेंडूला खेळलं. कव्हरच्या दिशेला एक रन तिथे कंप्लीट होताना पाहायला मिळाली आणि या एका धावेच्या माध्यमातून आपण पाहू शकलात तर धावसंख्या फलकावरती झालेली आहे 5. ससू नवघर चषक 2025 स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम दिवस आपण पाहताय. इथे मात्र बॅटचा टॉप एज लागलाय. क्षेत्ररक्षक तिथे अगदी चांगला कॅच यावेळेला मात्र टिपला गेलाय. पहिला धक्का या ठिकाणी लागलाय. टीम गावदेवी चिंचोटी या संघाला. घेऊ नका. 5 झालेला फलंदाज 38 क्रॉस करणार नाही. त्या अगोदर तुम्हाला आतमध्ये येणं हे बंधनकारक आहे. पहिल्या बॉलवरती चौकार आला. त्यानंतर सिंगल आणि त्यानंतर ही विकेट पाहायला मिळाली. फुलटॉस बॉल होता. स्वीप करण्याचा इरादा फलंदाजाचा होता परंतु बॅटचा टॉप एज लागला आणि ते फिल्डरने यावेळेला मात्र कॅच केलं आणि इथे फर्स्ट विकेट जाताना पाहायला मिळाली. मुक्तेश अगदी चांगली गोलंदाजी पहिल्या 3 बॉल वरती करताना पाहायला मिळतोय. कमबॅक कसा असावा ते मात्र मुक्तेशने दाखवलं. नवीन फलंदाज आपण पाहताय. नव्यानं दाखल झालेला आहे वैभव. लेफ्ट हँडेड बॅटर वैभव नव्यानं दाखल झालेला आहे. षटकातील चौथा बॉल. मुक्तेश घेऊन तयार. याही वेळेला मात्र अगदी चांगला बॉल थोडासा खाली राहतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क काही झाला नाही. 22चा सिग्नल यावेळेला मात्र पंचांकडे येतोय. एक्स्ट्रा धाव जी आहे ती इथे पाहायला मिळते धाव फलकावरती आणि या एक्स्ट्राच्या माध्यमातून आपण पाहू शकलात तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावर 6 धावा. 6 रन्स ऑन द बोर्ड. 43चं लक्ष समोर ठेवलंय आणि त्याचा पाठलाग करताना सध्या तरी आपण पाहतोय 6 धावा या धाव फलकावरती लागलेल्या आहेत. षटकातील 5वा बॉल घेऊन गोलंदाज मुक्तेश तयार. यावेळेला मात्र चांगला बॉल होता. पंचांकडे आशाभूत नजरेने गोलंदाजाने पाहायला अपील केली.
LBW करता आणि पंचांनी म्हटलं की यस इम्पॅक्ट मिळव संपवरती नाही आहे. लेग बाईसचा सिग्नल या ठिकाणी आला आणि एक्स्ट्रा रन देखील जोडली जाते धाव फलकावर. 5 चेंडूंचा खेळ झालेला आहे. धावसंख्या आपण पाहू शकलात तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 7. मुक्तेशचा शेवटचा बॉल या षटकातील. ते मात्र डेड बॉल ची उद्घोषणा पंचांकडून होते. षटकातील शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. याही वेळेला मात्र अगदी चांगला बॉल. बॅटची कडा लागली तिथे 1 रन ही कंप्लीट होताना पाहायला मिळते आणि या सिंगलने आपण पाहू शकलात तर झालेली आहे षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहता धावसंख्या फलकावरती झाली आहे 1 गडी बाद 8. थँक्यू सो मच. इथे मात्र आपण पाहता पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. धावसंख्या आपण पाहता धावसंख्या फलकावरती झाली आहे 1 गडी बाद 8. षटक क्रमांक दुसरं हाताळणीकरता सज्ज झालेला आहे. गोलंदाजी मार्कवर यज्ञेश. येथे मात्र फटका तर अगदी चांगला पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सीमा रेषा पार 4 चौकार. चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. धावसंख्या आपण पाहू शकलात तर आता झालेली आहे धाव फलकावरती 12. अशाच प्रकारे तुम्हाला धावा अगदी चांगल्या पद्धतीने जमवायच्या आहेत. जर तुम्हाला लक्ष्यापर्यंत पोहोचायचं आहे. यज्ञेश षटकातील दुसरा बॉल घेऊन तयार. फेस करताना वैभव. इथे मात्र अगदी चांगला बॉल टप्पा पडला त्यानंतर हलकसं वळण तिथे प्राप्त झाले आहे चेंडूला. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय. कालच्या दिवसात आपण पाहिलं तर अतिशय चांगल्या दर्जाचं क्रिकेट कालच्या दिवसात देखील आपल्याला पाहायला मिळालंय आणि कालच्या दिवसात फायनल मध्ये धडकणारा संघ आपण पाहिला महाकाल मालजीपाडा. अतिशय उच्च दर्जाचं क्रिकेट महाकाल मालजीपाडा या संघानं पेश केलं. यावेळेला मात्र पुन्हा एकदा चांगला बॉल खोलवर टप्प्यात टाकण्याचा प्रयत्न केला होता. फलंदाजाने मात्र पिक केलं आणि एक चांगला पिकअप शॉट तिथे पाहायला मिळाला आणि 2 रन देखील कंप्लीट होताना पाहायला मिळाले आणि या 2च्या साह्याने आपण पाहताय धावसंख्या फलकावरती 14 झाली. तीन बॉल झालेले आहेत. षटकातील चौथा बॉल घेऊन यज्ञेश पुन्हा एकदा होत होते यार. ते मात्र चांगला बॉल. पंचांकडे दाद मागितली आणि येस इट इज होकार दिला पंचांनी. LBW च्या माध्यमातून इथे लागतोय दुसरा धक्का. वैभव गॉन बॅक टू दी पवेलियन.
चं पतन होताना पाहायला मिळालं. 14 धावा फलकावरती झाल्यात, म्हणजेच अजूनही 29 धावा बनवायच्या आहेत. पाहूया या टार्गेट पर्यंत कशा पद्धतीने पोहोचले जातील की गोलंदाजांचा वरचष्मा हा पाहायला मिळेल. षटकातील 5वा बॉल. चला जास्त वेळ घेऊ नका. 5वा बॉल घेऊन गोलंदाज तयार. यज्ञेश गोलंदाजी मार्कवर नवीन आलेला बॅटर अजित साठी. ते मात्र चांगला बॉल हळुवारपणे या चेंडूला खेळून काढलेला आहे. पुन्हा एकदा आपण पाहू शकाल तर सिंगल मध्ये डबल परावर्तन होताना पाहायला मिळालं आणि या 2 धावांच्या सहाय्याने आपण पाहतोय धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 16 धावा 16 रन्स ऑन द स्कोर कार्ड. यानंतरची लढत आपण पाहणार आहोत. एका बाजूला पांजू स्पोर्ट्स पांजू आणि त्याच्या विपक्ष मध्ये अंकुश स्मृती दत्ताळी अशी लढत पुढील आपल्याला पाहायला मिळेल. यानंतरच्या सर्व लढती ज्या आहेत या 3 षटकांच्या असणार आहेत. षटकातील पुढचा बॉल. इथे मात्र पुन्हा एकदा टप्पा पडला. त्यानंतर स्विंग पाहायला मिळाला. किपरच्या हातामध्ये चेंडू गेलाय आणि या डॉट बॉलने आपण पाहू शकलात तर झालेली आहे षटकाची समाप्ती. 2 षटकांचा खेळ झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या फलकावरती झालेली आहे 16. आता येणारे चेंडू जर आपण पाहिले तर चेंडू 18 बाकी आहेत आणि 18 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता 27 धावांची आवश्यकता आहे. 18 बॉल आणि 27 रन्सची गरज. दोन षटकांचा खेळ झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय धावसंख्या फलकावरती झालेली आहे 16. आता 18 बॉल बाकी आहेत आणि 18 बॉल मध्ये अजूनही 27 धावांची आवश्यकता आहे. आता या धावा कशा प्रकारे जमवल्या जातील का त्या जमणाऱ्या धावांवरती प्रतिबंध लावला जाईल. सुशांत आलेला आहे षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाजी मार्कवर. 18 बॉल आणि 27 ची आवश्यकता. षटकातील पहिला बॉल सुशांत घेऊन तयार. पहिल्याच बॉलवरती मोठा प्रहार करण्याचा इरादा फलंदाजाचा होता परंतु ते मनसुबे यावेळेला मात्र उधळून लावले. अगदी सुशांतने बॉडी लँग्वेज जणू काही फलंदाजाची ओळखली आणि त्याला अनुसरून आपण पाहू शकलात तो गुडलेनचा टप्पा या ठिकाणी मात्र आपण पाहिला तो हाताळला आणि डॉट चेंडू इथे पाहायला मिळालाय. षटकातील दुसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार सुशांत. ते मात्र पुन्हा एकदा चांगला बॉल होता. धीम्या गतीचा चेंडू इथे मात्र फेकी केली. 22चा सिग्नल पंचांकडे येतोय. 1 रन पुन्हा एकदा एक्स्ट्राच्या माध्यमातून जमवली जाते. धाव संख्या आपण पाहताय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 17 धावा 17 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. टार्गेटचा विचार आपण केला तर 43चं टार्गेट हे समोर आहे. चला जास्त वेळ घेऊ नका फील्ड लावण्यामध्ये विनंती आहे. टायमर चालू आहे. षटकातील तिसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार सुशांत. इथे मात्र गती परिवर्तन केलं. धीम्या गतीचा चेंडू हा पाहायला मिळतोय. किपरच्या हातामध्ये चेंडू गेलाय. इथून मात्र फलंदाजांना हात खोलण्याचे मौके या षटकामध्ये सुशांतने अजिबात दिले नाहीयेत. 3 चेंडू आतापर्यंत या षटकामध्ये सुशांतने टाकलेत. 1 रन त्यानं लेग बाईसच्या माध्यमातून दिली आहे. षटकातील चौथा बॉल घेऊन गोलंदाज सुशांत तयार. ते मात्र आपण पाहिलं तर चेंडू बराच बाहेर जाताना पाहायला मिळतोय. वाईटचा सिग्नल पंचांकडून आलेला आहे आणि या वाईटच्या माध्यमातून आपण पाहताय धाव संख्या आता होते धाव फलकावर 18 धावा 18 रन्स ऑन द बोर्ड. अजूनही 25 धावांची आवश्यकता आहे गावदेवी चिंचोटी या संघाला.
ते मात्र पुन्हा एकदा खराब चेंडू पाहायला मिळतोय. वाईटचं सिग्नल पुन्हा एकदा पंचांकडे येतोय. ते मात्र सातत्यानं ज्या एक्स्ट्रा धावा आहेत त्या मात्र कदाचित बॅटिंग करणाऱ्या टीम करता फायदेशीर ठरू शकतात. कारण की ज्या धावा बॅटने येत नाही त्या मात्र गोलंदाज हे त्यांच्या माध्यमातून हे देत आहेत वाईटच्या स्वरूपात. एकोणीस धावा या धावफलकावरती झालेल्या आहेत. जिंकण्याकरता अजूनही 24 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र फटका फसतोय की काय, फिल्डर चेंडू खाली, कुठलीही चूक या ठिकाणी मात्र केली नाही आणि अगदीच चांगला कॅच हा टिपला गेला. विकेट झालं पतन, गॉन. सव्वीसला टीम मीटिंग जास्त नको आहे. लगेच नवीन गोलंदाजाला आणा गोलंदाजी मार्कवर, कारण की यानंतर अजून मॅचेस बाकी आहेत आणि फायनलचा मुकाबला हा देखील आपल्याला संपन्न करायचा आहे. त्यानंतर बक्षीस वितरण समारंभ हा देखील उजेडामध्ये आपल्याला संपन्न करायचा आहे. तेव्हा घाई करा. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 17 धावांची आवश्यकता आहे. थँक्यू. 12 बॉल आणि 17 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा षटक क्रमांक 14 घेऊन यज्ञेश तयार झालाय. षटकातील पहिला बॉल ते मात्र इनसाइड आउटचा फटका, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला क्रॅकिंग शॉट, चौकार, 4.
इथे मात्र विकेट जाताना पाहायला मिळाली. पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर ही विकेट. 13 रनची अजूनही आवश्यकता आहे. गडी 5 जर आपण पाहिले तर आतापर्यंत गडी 5 झालेत. 4 गडी 5 झाले. 30 धावा या बोर्डावरती लागल्यात. षटकातील तिसरा बॉल यज्ञेशचा. पुन्हा एकदा चांगला बॉल इथे म्हणावा लागेल. टप्पा पडला, त्यानंतर पुन्हा एकदा हलकीशी उसळी त्या चेंडूला प्राप्त होताना पाहायला मिळाली. इथे मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय. फिल्डर तिथे आहेत. अप्रतिम कॅच, विकेट चं पतन गॉन. फुल टॉस बॉल उंची गाठली आहे आणि अगदी सरळ फिल्डरच्या हातात विकेट. परंतु गोलंदाजी अगदी भन्नाट ही पाय टीमची पाहायला मिळाली. 6 बॉल 13ची गरज. पहिला बॉल फेस करताना अतिशय चांगली गोलंदाजी ही पहिल्याच बॉल वरती पाहायला मिळते. आता मात्र विचार करण्यास भाग पाडले फलंदाजाला. मी इतक्या सहजासहजी तुम्हाला 13 रन बनवू देणार नाही. या शेवटच्या ओव्हरमध्ये निखिल गोलंदाजी हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील दुसरा बॉल. 5 बॉल आणि 13 रनची आवश्यकता. इथे मात्र टप्पा पडला, त्यानंतर चेंडूने गिरकी घेतली. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू गेलाय. एक्स्ट्रा रन तिथे पाहायला मिळते आणि एक्स्ट्राच्या माध्यमातून आपण पाहू शकला तर आता धाव संख्या झालेली आहे 31. पुन्हा एकदा चांगला बॉल तर मात्र तिसऱ्या पंचांची या ठिकाणी बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय. थर्ड अंपायर
अगदी फेअर बॉल या ठिकाणी मात्र पाहायला मिळतोय, म्हणजे रिव्ह्यू जो आहे तो गमावला गेलाय. आता येणारे चेंडू जर आपण पाहिले तर आता 4 बाकी आहेत आणि 4 मध्ये बनवायचे आहेत 12. माफ करा, 13 बनवायचे आहेत. इथे मात्र फटका तर अगदी चांगला पाहायला मिळतोय. 1 रन कंप्लीट आणि या 1 रनच्या साहाय्याने आपण आता पाहताय धावसंख्या फलकावरती 31 झाले. आता येणारे चेंडू बाकी आहेत 3 आणि 3 चेंडूंमध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडू आणि 12चं हे इक्वेशन इथे मात्र अप्रतिम बुलेट पीस ऑफ बॉलिंग. अतिशय चांगल्या दर्जाची गोलंदाजी निखिलकडनं पाहायला मिळते. आखूट टप्प्याचा बॉल फटका तर अगदी चांगला पाहायला मिळतोय. फाईन लेगच्या दिशेला स्टॉप देखील केला फिल्डरने. आणि इथे आपण पाहतोय धावा मिळाल्या त्या चेंडूवरती 2 आणि या 2 धावांच्या मदतीने आपण पाहताय धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावर 33. आणि इथे ही यावेळेला मात्र फॉर्मॅलिटी जी आहे ती कंप्लीट होताना पाहायला मिळते आणि विजय या ठिकाणी मात्र साकारला जातोय. जरीमरी स्पोर्ट्स पाये या टीमने हा अगदी विजय साकारला गेलाय. मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे यज्ञेश मुकादम विथ द बॅट. अप्रतिम परफॉर्मन्स. 4 बॉल मध्ये 12 रन, त्यात 1 षटकार चा समावेश आपल्याला पाहायला मिळतो. आणि विथ द बॉल 2 ओव्हर 12 रन आणि 4 विकेट. आणि याच कामगिरीच्या जोरावरती यज्ञेश मुकादम ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. त्याचबरोबर पाये टीम आपण देखील आपली या ठिकाणी आपण पाहतात यज्ञेश ठरलेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. राजनजींच्या शुभ हस्ते आपण पाहतात ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी दिली जाते यज्ञेशला. वेल प्लेट.